लातूर शहरामधील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून डॉक्टर विवेक वसंतराव कुलकर्णी यांना ओळखले जाते. त्यांचे वडील वसंतराव त्र्यंबकराव कुलकर्णी म्हणजे एक सच्चा देशभक्त व प्रसिद्ध समाजसेवक. लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच आपला अधिकाधिक वेळ देत असत. म्हणून सध्या ते हयात नाहीत, तरीही त्यांच्या आठवणी कायम आहेत. लोकांना त्यांची कायमच आठवण राहणार आहे. म्हणून आठवणीतील वसंतराव कुलकर्णी या अनुषंगाने त्यांचे चिरंजीव डॉक्टर विवेक कुलकर्णी यांच्यासोबत साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. माणसं जेव्हा आपल्या अवतीभोवती असतात तेव्हा त्यांचं एवढं महत्त्व वाटत नाही, पण जेव्हा ही निघून जातात आणि मग रात्र आणि दिवस 24 तास ती माणसं हृदयातून डोक्यातून निघून जात नाहीत. कारण जेव्हा माणसं हृदयातनं डोक्यातनं निघून जात नाहीत तेव्हा त्या माणसांची कर्तबगारी असते. ती माणसं कर्तबगार असतात आणि मग पावलोपावली ते असते तर असं नेहमी वाटतं. अर्थातच मी बोलतोय आठवणीतील कैलासवासी वसंतराव त्र्यंबकराव कुलकर्णी यांच्याबद्दल. आज वसंतराव कुलकर्णी या जगात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी, त्यांची कर्तबगारी, त्यांचं कार्य अगदी आज जशास तसं आहे. कसे होते कैलासवासी वसंतराव कुलकर्णी आपण ऐकणार आहोत. त्यांचे चिरंजीव आज आपल्या समोर आहेत, डॉक्टर विवेक वसंतराव कुलकर्णी. डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत. तुमच्या वडिलांच्या आठवणी आज आम्हाला जागा करायच्या आहेत. तुमचे वडील एक देव माणूस, एक कर्तबगार व्यक्ती, मातीवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. आपल्या लोकांना शिक्षण भेटलं पाहिजे, आपली लोक जगली पाहिजेत आणि स्वाभिमान काय असतो हे तुमच्या वडिलांकडे पाहिल्यानंतर समजतं. काय सांगाल नेमकं की आठवणीतील कैलासवासी वसंतराव कुलकर्णी हे कसे होते? कारण मला वाटतं की लेकरांशिवाय बाप हा कुणालाही जास्त माहीत नसतो, नाही का? बाबा म्हणजे ते जगासाठी जगले. फक्त त्यांनी आमच्याकडे म्हणजे त्यांचा संसार हा पूर्ण जगाचा संसार होता. आम्ही त्यातला एक भाग होतो आणि त्यातनं आम्हाला जे मिळाले त्या सगळ्या जगाला उरून ते आमचे बाबा होते. पण जे मिळाले ते सुद्धा जगा एवढेच होते. म्हणजे जसं म्हणतात ना, पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, की सगळं संपवून देखील शेवटी पूर्णच राहणार आहे. तसं आमच्या बाबांचं होतं की समाजामध्ये विरून देखील आम्हाला सुद्धा तरी समाजच होता, आमच्यासाठी ते पूर्ण जगच होते. एवढं त्यांचं सामर्थ्य होतं आणि तसे ते जगले. जे विचार करायचे, जे तत्व बोलायचे तसे ते जगायचे. लोकांसाठी आपण वेगवेगळे असतो, वेगळं वाटतं, कारण ज्याची नजर जशी आहे तसं ती व्यक्ती आपल्याला पारखायली असते. आणि मग लोकांचं आपण थोडं बाजूला ठेवूया, परंतु लेकरांच्या नजरेमध्ये बाप हा जग असतो. मी आता सांगितलं, तुमचे वडील एक हुशार व्यक्तिमत्व, प्रचंड हुशार, आणि शिक्षणावर खूप प्रेम केलं, नाही का? आणि तेच शिक्षण अगदी गोरगरिबाच्या लेकरांना भेटलं पाहिजे, त्यांची भूमिका राहिली. त्यासाठी त्यांनी जो त्याग केलेला आहे तो सर्व जगाला माहीत आहे. कशा प्रकारे हे व्यक्तिमत्व होतं, तुम्ही जवळून त्यांना पाहिलेलं आहे, तर तुमच्या नजरेतनं बाबा कसे होते ते सांगा. म्हणजे पहिल्यापासून तुमच्या अगदी बालपणापासून तुम्ही जे पाहिले ते सांगा. मला कळतं तसं मी सांगू शकतो की खरं तर बाबा इंजिनियर, एमटेक, MSc मध्ये स्वाभाविकपणे आज जगामध्ये पाहिलं तर एक इंजिनियर, MScचं डॉक्टर, MScचं इंजिनियर म्हणल्यानंतर जी आर्थिक स्थिती किंवा जो स्तर असतो तो एक डोळ्यासमोर येतो स्वाभाविकपणे. परंतु या सगळ्याच्या विरुद्ध असे आमचे बाबा होते. त्यांनी रूढ कुठलीच गोष्ट केली नाही. घरात त्यांनी TV येऊ दिलं नाही, कारण सांगायचं मला थिएटर करायचं नाही घराचं. भौतिक सुखसुविधा त्यांनी, त्यांचं एक वाक्य मला आठवतं. मी त्यांना गाडी मागितली होती, बाबा मला गाडी पाहिजे. बाबा म्हणले, जेव्हा तुला गरज असेल तेव्हा मी तुला देईन. शौक म्हणून त्यांनी जीवनात कुठलीच गोष्ट केली नाही. ज्याची गरज असेल ते मात्र नक्की दिलं त्यांनी. आणि अधिकाधिक समाजाची काय गरज आहे, म्हणजे घरची गरज काय, त्यापेक्षा समाजाची काय गरज आहे ही त्यांनी कधीही पाहिलं. अंगावरचे कपडे कसे त्यांनी कधीच विचार केला त्या गोष्टीचा. बऱ्याच वेळा घरून बरेच जण म्हणायचे की असं कसं नाही, पण ते काय म्हणायचे, काय करायचंय,
जग म्हणजे चांगलं साधी राहणी होती. एकदम एकदम साधी राहणी, एकदम साधी राहणी. मला एक विचार असं वाटतं की तुमचे वडील आणि त्यांचा प्रवास कसा होता, म्हणजे पहिल्यापासून अगदी त्यांचा ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये जन्म झाला त्या गावातील त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांनी शिक्षण कसं घेतलं, ते कसे शिक्षणामध्ये पुढे गेले ते सांगा. आमचं मूळ गाव नायगाव, बाबांचं मूळ गाव, जन्म नायगावचा. त्यांना 5 भाऊ आणि 2 बहिणी. वडील माझे सर्वात लहान असल्यामुळे लाडके होते. राजा त्यांचं नाव, गावामध्ये त्यांना राजा म्हणायचे, राजासारखं राहायचे. परंतु घरामध्ये मात्र दारिद्र्य होतं खूप मोठं. कारण की 2 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि मग मोठे भाऊ कर्तबगार घरामध्ये. म्हणजे माझ्या काकाने सांगितलेली गोष्ट ही की घरामध्ये तेलाची फोडणी झाली तर तो सण समारला जायचा. एरवी सगळी दरिद्री असायची घरामध्ये. अशा परिस्थितीमध्ये देखील मित्रांना गोळा करणं, त्यांचे डबे एकत्र करणं आणि अभ्यास करणं. आणि नुसता अभ्यास न करता त्यांच्या सिनियर मुलांना ते गणित शिकवायचे. म्हणजे 8वीला असताना 10वीच्या मित्राला गणित शिकवायचे, खालच्या वेळेला त्यांना गणित शिकवायचे. आणि मग 10वीला ते मेरिट आले. 10वीला मेरिट आल्यानंतर योगेश्वरी सायन्स कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं. बाबांनी सांगितलेलं उदाहरण आहे, बाबांना त्यावेळेस मराठी माध्यमातून गेले होते आणि इंग्लिश माध्यमातले काही विद्यार्थी असायचे. स्वाभाविकपणे खेड्यात गेलेला वसंत अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु 11वी सायन्सला इंग्रजीमध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा बाबा देत होते. जेव्हा मी माझ्या 11वीचा प्रश्न जेव्हा विचारला त्यावेळी बाबांनी सांगितलेली गोष्ट आहे मला. तिथून पुढे इंजिनिअरिंगला गेले. त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण नेमकं 12वीच्या परीक्षेत टायफॉईड झाला, आजारी पडले आणि मग त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगला ॲडमिशनला घेताना देखील विषय कुठला निवडायचा हा जेव्हा त्यांच्या मनामध्ये विकल्प होता, तर त्यांनी सांगितलेली आठवण आहे मला की ते म्हणले त्यांना केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स सगळे मिळत होते, परंतु या जमिनीशी माझा संपर्क राहायला पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग स्वीकारलं. आणि संभाजीनगरच्या औरंगाबादच्या शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयात त्यांना नंबर मिळाला. तिथे देखील ते ओव्हरऑल पहिलेच होते. त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये जरा गडबडी झाल्या म्हणून मग त्यांना त्यांचं ॲडमिशन विदर्भामध्ये ट्रान्सफर करावं लागलं, अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये. तिथे पण बाबा पहिलेच होते. नुसत्या अभ्यासात पहिले होते असं नाही, तर पंचक्रोशीमध्ये जेवढ्या काही वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या त्या सगळ्या स्पर्धांची पारितोषिकं ही बाबांमुळे कॉलेजला मिळायची. अजूनही त्याचे फोटो घरामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्यांना नोकरी लागली आणि मग त्यांनी एमटेक देखील नोकरी करत करत घराचा संसार सांभाळत नागपूरसारख्या VGTI सारख्या टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये, विश्वेश्वरय्या कॉलेजमध्ये एमटेक केलं. तिथे ते पहिले आले होते. असं म्हणतात की वाणी, नाणी आणि पाणी हे कधी नासू नये. हो. आणि नेहमीच या ठिकाणी वसंतराव कुलकर्णी यांनी आपली वाणी ही चांगली ठेवली. पाण्यावर, मातीवर प्रेम केलं, माणसावर प्रेम केलं आणि नेहमी काहीतरी द्यायचं आहे ही भूमिका ठेवली. मला एक विचार असं वाटतं की तुमच्या वडिलांच्या अनेक भूमिका आहेत, अनेक भूमिकेतून ते काम करायचे. त्यांचं शैक्षणिक कार्य तितकंच महत्त्वाचं, सामाजिक कार्य महत्त्वाचं आणि एकूणच आपल्या मातीवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व अगदी उच्च शिक्षित. त्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण केलं आणि ते नोकरी लागले. एक विचार असं वाटतं की चांगल्या पगाराची चांगली नोकरी असताना सुद्धा या ठिकाणी स्वतः पुरतं न पाहता इतरांचा विचार ते करायचं. तर इतरांचा विचार करणारे वसंतराव कुलकर्णी कसे होते नेमके? मला एक प्रसंग आठवतो की हा मला माझ्या मामाने सांगितलेला प्रसंग आहे. थर्मलला पहिल्यांदा नोकरी लागली आणि आईचं स्थळ आलं. तर स्वाभाविकपणे आईच्या माहेरकडची मानसिकता होती, इंजिनियर माणूस आहे, MSc मध्ये आहे, काय मस्त क्वार्टर असेल आणि आलिशान सगळं सोफा हे असेल, आणि त्या अपेक्षेने ते आमच्या बाबांना भेटायला गेले. पण परिस्थिती बघितल्यानंतर सगळे चकित झाले. बाबा एका खोलीत राहायचे, खाली गादी नाही, खपटे टाकलेले, स्टोवरती स्वयंपाक आणि त्या घरामध्ये 2 भावाच्या 2 मुली ज्या शिकायला ठेवलेल्या आणि त्याचा सगळा खर्च बाबा करत होते. म्हणजे इंजिनियर माणूस देखील प्रत्येक क्षणी आम्हाला हे जाणवलं की आतापर्यंत म्हणजे लातूरला येईपर्यंत अनेक जण आमच्याकडे शिकायला येऊन गेले. म्हणजे आपले नातेवाईक असं नाही, म्हणजे दुसऱ्याला देणे, दुसऱ्याचं भलं करणे ही वसंतराव कुलकर्णींची भूमिका पहिल्यापासून राहिली. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नाव कमावलं, अनेक ठिकाणी संस्था उभ्या केल्या. तर शैक्षणिक क्षेत्रातील वसंतराव कुलकर्णी यांचे योगदान सांगा. 1986
1978ला मानवरा शिक्षण संस्था ह्या संस्थेची स्थापना त्यांनी संभाजीनगरला इंजिनिअरिंग शिकत असताना त्यांना मिळालेल्या भावाने दिलेल्या पैशातले पैसे वाचून वाचून धर्मादाय आयुक्ताला त्यांनी संस्था रजिस्टर केली. आणि गावातल्या मुलींना शिकायला बाहेर गावी जावं लागतं म्हणून गावातल्या मुली शिकत नाहीत. या भावनेतनं गावामध्ये शाळा असली पाहिजे म्हणून त्यांनी सुरुवातीला 8वी ते 10वी शाळा काढली. त्यावेळेस पैसा कुणाकडे नव्हता, सगळे दरिद्री होते. परंतु ट्युशन घ्यायच्या एक्स्ट्रा आपल्या नोकरी झाल्यानंतर आणि त्यातनं आपल्या सगळ्या शिक्षकांचा पगार करायचा. स्वाभाविक नायगाव हे खेडेगाव आहे, तिथे शिक्षक रमणार नाहीत, पण शिक्षक रमला पाहिजे, त्याला काही कमी नाही पडलं पाहिजे याचं म्हणून त्यांनी स्वतःच्या पगारातनं 28ला पगार झाला की 1 तारखेला त्यांचा पगार करायचा. हे त्यांनी नित्यनियम चालू ठेवला. आणि ती संस्था हळूहळू टप्प्याटप्प्याने 8वी ते 10वी संस्था जी ग्रामपंचायतीमधली एका खोलीत भरायची ती शाळा आता 8-9 खोल्याची शाळा, आता ती 5वी ते 10वी पूर्ण अनुदानित शाळा, त्यासोबत वसतिगृह, त्यामध्ये समाज कल्याणचं अनुदान, असं मोठं युनिट उभं केलं. आणि ते अशा पद्धतीने चालवलं की लातूरमध्ये एक चालू संस्था होती, त्या संस्था चालू बाबांकडे आली की तुम्ही ज्या पद्धतीने संस्था चालवली आहे तशी माझी पण संस्था चालवता का. तर बाबा म्हणले ठीक आहे. आणि या पद्धतीने मग लातूरमधली जी संस्था चालत नव्हती ती संस्था त्यांनी संस्थांतर बाबांकडे दिली ती संस्था. आणि मग बाबांनी 1996 मध्ये ती संस्था जी घेतली ती आज देखील 1ली ते 7वी ची शाळा ती पण अनुदानित आणि त्याची सुद्धा पूर्ण इमारत अशी सगळी त्यांनी डेव्हलपमेंट केली. शाळेतले शिक्षक विद्यार्थी यांच्याकडे त्यांचं अगदी कटाक्षाने लक्ष असायचं आणि आपल्या शाळेचं नाव झालं पाहिजे ही भूमिका त्यांची राहायची. त्याचबरोबर सामाजिक जीवनात सुद्धा ते अगदी नेहमीच अगदी मित्रांचे मित्र होते, इतरांना सहकार्य करायचे. तर सार्वजनिक जीवनामध्ये वसंतराव कुलकर्णी म्हणजे तुमच्या बाबांचा वावर कसा होता, काय नेमक्या आठवणी काय सांगा. बाबांचं असं म्हणणं होतं की आपण समाजासाठी जगलं पाहिजे. म्हणजे आता मी इथे जिथे राहतो कॉलनीमध्ये, आम्ही तिथे राहायला येण्यापूर्वी कॉलनी एकत्र असा काही विषय नव्हता. पण बाबा आल्यानंतर म्हणजे मला सुद्धा अजून ती गोष्ट जमली नाही. माझ्या मनात आहे ती गोष्ट की आपण असं केलं पाहिजे, परंतु बाजूचं घर कुणाचं आहे, ते काय करतात किंवा त्यांची जात कुठली आहे, त्यांचा आर्थिक स्तर कसा आहे, कसलाही विचार न करता पहिल्यापासून गणपती उत्सवामध्ये सुरू केला कॉलनीमध्ये पहिल्यांदा. आणि तो गणपती उत्सव असा साधा सुद्धा नाही, 8 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम त्यात व्हायचे, सगळ्यांचे जेवण व्हायचे, बैठका 2-3 बैठक व्हायचे. लोक म्हणायचे काय ह्या बैठकीला काही काम नाही, काय आम्हाला कशाला वरती बैठकीला. पण सगळ्या लोकांना एकत्र बसवणं, बैठक करणं आणि मग त्यांच्याकडनं ते करून घेणं. कधीही बाबा कधी अध्यक्ष झाले नाहीत, कधी सचिव झाले नाहीत, सगळे दुसरे लोक व्हायचे. पण कॉलनीमधला गणपती डेव्हलप केला. आणि ज्या कॉलनीमध्ये भेदभाव होते, माणसं मुखी राहिली नाही पाहिजे, नाही माणसं माणसात जवळ आली पाहिजे. आणि ती कला मला वाटतं तुमच्या वडिलांकडे होती. आणखी काय आठवणी त्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांगायचं म्हणलं तर मी म्हणले समाजासाठी जगत होते. म्हणजे कधीच त्यांनी घरासाठी किंवा ह्याच्यासाठी काही विचार नाही केला की पैसे जरी लोकांना पैसे मागणं म्हणजे त्या पैसे द्यायचे असतील. म्हणजे तुम्हाला ते सांगितलं अक्षरांनी आठवण आहे की लग्नाच्या बैठकीच्या वेळेस आमचे सासरे म्हणले की तुमची काय अपेक्षा आहे. तर बाबा म्हणाले की तुमची मुलगी आमच्या घरासाठी सून म्हणून मला करून घ्यायची आहे. तुम्ही नारळानेशी जरी दिली तर आम्ही आमचं करून घेऊ. आणि मग म्हणजे माणसं किती येतील ते तुम्ही विचारू नका. तुम्हाला असं काय कमी पडले पैसे तर आम्हीच देतो. आमच्या सासऱ्याचे वाक्य होते, जनसागर आला होता जेवायला, एवढे लोक आले होते. आणि स्वाभाविकपणे असं असतं की बा हुंडा घेऊन तो विषय दूरच राहिला. परंतु लग्न करताना देखील मला वाटायचं की आपण एवढा पैसा करावा, असं तसं करावं. पण बाबा त्यातमध्ये कात्री लावून 5 लाख रुपये हे सामाजिक निर्णय संस्था त्यावेळेस दान केले होते. मला वाटतं की एक तर हुंडा घेतलाच नाही आणि उलट त्यांनी बराचसा पैसा सामाजिक संस्थेला दिला की लोकांचाही त्याने विचार केला. आणि मला वाटतं की आत्ताच्या काळामध्ये म्हणजे माणसं स्वतःचा विचार करतात, स्वतःपुरता विचार करतात, परंतु इतरांचा विचार करणारे वसंतराव होते. खरं तर मला वाटतं नावही वसंत होतं आणि वागणं सुद्धा अगदी वसंताप्रमाणेच होतं. सगळ्यांच्या वाट्याला ते आले, समाजासाठी, शाळेसाठी. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले बाबा सांगतात. आणि त्यांचा तुमच्यावर आणि तुमच्या भावंडावर झालेला प्रभाव, कारण बापानं पैशापेक्षा सुद्धा संस्कार द्यावेत आणि जे तुम्हाला दिलेत खरं भरभरून दिलेत. बऱ्याच वेळेला असं विचारलं जायचं तुमचा आयडियल कोण आहे. तर मला कधीच ही शंका मनामध्ये आली नाही, आयडियल कोण असणार आहे, बाबाच आयडियल.
आणि आम्हाला ते मिळाले तर त्यांचे कटाक्ष काही खूप म्हणजे जगावेगळे कटाक्ष होते. त्यांचा आग्रह असायचा जेवायला घरातल्या सगळ्यांनी एकत्रच बसायचं तर आपलं घर नीट राहील असं म्हणायचे. भोजन मंत्र म्हणून जेवायला बसायचं आणि मग कुठलाही निर्णय करताना घरामध्ये चर्चा करायची. असं कधीच त्यांनी केलं नाही की मग आता मला असं वाटतं ना आपण असं करूया. आम्ही सगळे बसायचो घरामधले, आई, मी, लहान भाऊ, आणि मग चर्चा करायचो मग काय चांगलं असेल काय असेल, आणि मग सगळ्यांचा मिळून जो निर्णय असेल तर ते करायचं. कारण त्यांना पटला जरी नाही पण हे घर कुटुंब कुटुंब व्यवस्था ही समाज व्यवस्थेचं मूळ आहे असं त्यांच्या डोक्यात पक्क होतं. आणि त्यामुळे ते कुटुंब कसं हेल्दी वातावरण ठेवायचं ते खूपदा विचार केला. म्हणजे 12वीला 10वीला मला कमी मार्क मिळाले, म्हणजे सायन्स घ्यायचं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं मला अशी काही इच्छा नाही की तू डॉक्टर इंजिनियर व्हा म्हणून, तू अगदी BA काही जरी झाला तर हरकत नाही, चांगला माणूस झाला पाहिजे. म्हणजे तू आर्ट्स घे म्हणजे काही फरक नाही पडणार. माझं असं म्हणणं नाही की तू सायन्स घ्या म्हणून. म्हणजे बाबा म्हणून जे पाहिजे ते अगदी खंबीरपणे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा रडलो होतो. माझं BMS झालं, MD ला काही मार्कांमध्ये नंबर गेला, काय हरकत आहे म्हणले आपण मॅनेजमेंट ऍडमिशन घेऊयात. आणि मला अजूनही तो प्रसंग आठवतो, एवढ्या खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझं MD त्यांच्यामुळे पूर्ण झालं. म्हणजे आज तुम्ही जे MD आहात ते बाबांमुळे. बिलकुल अगदी. डॉक्टर साहेब, मला विचारावं असं वाटतं की ज्याप्रमाणे एखादी ट्रेन आपल्याला आपण पाहतो ट्रेन, आणि ती ट्रेन धावते इंजिनमुळे फक्त, तसं तुमच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी बाबा हे इंजिन होते आणि इंजिनियर सुद्धा होते. असा हे बहुगुणी व्यक्तिमत्व, देवरूपी व्यक्तिमत्व आज आयुष्यात नाहीये, काय वाटतं? खूप मोठी उणीव आहे. जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स ज्या म्हणतो आपण, तेव्हा ते फ्रेम ऑफ रेफरन्स माझे बाबा होते. कुठलाही निर्णय घेत असताना मी करतोय, योग्य करतोय, चुकीचं करतोय, बाबांना विचारायचंय. फार दूर नाही पण आमच्या घरामध्ये, म्हणजे आमच्या घरामध्ये चर्चा कुठल्या व्हायच्या तर सामाजिक चर्चा व्हायच्या. आता ज्वलंत प्रश्न आहे की ते रशियामध्ये युद्ध चालू आहे, जर बाबा असले असते तर मला सगळं ज्ञान मिळालं असतं घर बसल्या. की मी घरी जायचं, चर्चा करायची, बाबांनी मला सांगायचं. आज ते खूप मला जाण होतं की काय मी करू, म्हणजे कुठून माझं ज्ञान मिळेल. म्हणजे बाबा एक वेगळं विश्व होतं, वेगळं विश्व. मला एक विचारायचं वाटतं, तुम्ही बाबा उल्लेख केला की तुम्हाला त्या काळामध्ये गाणे ऐकायला आवडायचे, ते पाठ पण व्हायचे आणि गायचात पण तुम्ही. आजही तुम्ही ते गाणे गातायत, गाणे पाठ आहेत. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आठवणीतील वसंतराव कुलकर्णी यांना आठवत असताना कुठलं गाणं गायला आवडतं? खरं तर ते गाणं फिमेलवरती आहे पण मला ते अगदी बाबांसाठी चपखल वाटतं. नसतात घरी तुम्ही जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, जग हे ओसाड हे होतो, नसतात घरी तुम्ही जेव्हा. जेव्हा बाबा नसतात तेव्हा खरंच घर खायला उठतं, कारण बाबा असतात तेव्हा घर जिवंत असतं आणि ते जाण्याने हा जिवंतपणा सुद्धा निघून जातो. आत्ता या ठिकाणी बाबांची जागा तर घेता येणार नाही, परंतु बाबांचा विचार मात्र टिकून ठेवायचा आहे. तर पुढील काळामध्ये बाबांचा विचार टिकून ठेवण्यासाठी आपली भूमिका, आपलं कार्य काय असेल? बाबा ज्या तत्वासाठी जगले ती तत्व तशीच अबाधित ठेवणं, ह्यासाठी काम करावं लागणार आहे मला. खूप अवघड आहे ते. बाबांनी जे रोपटे लावले, शाळा लावली की शाळेमध्ये आज म्हणजे स्वाभाविक मित्र म्हणतात संस्था चालक आहेस तू, पण बाबांनी ज्या तत्वावरती शाळा चालवली की गुणवत्ता असली पाहिजे. आपल्याला पैसा मिळेल म्हणजे पैसा मिळणार नाही, आपल्याला द्यायचंच आहे. म्हणजे ह्या प्रसंगाने खरंच मला सांगावंसं वाटतं की आम्ही 2 प्लॉट विकत घेतले लातूरच्या शाळेसाठी आणि एक प्लॉट अक्षरशः दान करायचा होता. तर बाबा म्हणाले की तो प्लॉट म्हणजे मोठी प्रॉपर्टी, ती संस्था आपल्या नावावर, आपली प्रॉपर्टी ती संस्थेसाठीची. पण एका स्वयंसेवकाला शब्द दिला, बाबासाहेब आपटेंना शब्द दिला की तुम्ही मला पैसे द्या. तर ती आम्ही प्लॉट घेतला 7 लाख रुपयाला. बाबांनी अक्षरशः दान करून टाकला आणि बांधकामासाठी खर्च म्हणजे टोटल तो त्या सगळ्याचा खर्च आला 20 लाख रुपये. आम्हाला मिळेल 10 लाख रुपये. बाबांनी 10 लाख रुपये घातले आणि ती संस्था उभी केली. तर निस्वार्थपणे काम करणं समाजासाठी आणि त्यात आनंद घेणं, मुख्य त्यात बाबांचा हा विषय होता की त्यात आनंद मिळत होता त्यांना. मी म्हणलो बाबा तुम्ही एवढं नुकसान का करताय? बाबांनी एकच उत्तर दिलं, ह्यात मला आनंद मिळतो. मी म्हणलं संपला विषय. म्हणलं मग हा विषय पैशाचा विषयच उरला नाही. म्हणलं आनंद. तर मला पण हेच मला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये जर या प्रकारे जगू शकलो की समाज कार्य करताना आर्थिक झळ किती काय बसेना पण निस्वार्थ बुद्धीने हे सगळे काम करू शकलो
तर मग आनंद मिळेल आणि त्यांचं काम काहीतरी पुढे जाईल असं मला वाटतं. वसंताच्या येण्याने सर्वत्र आनंद पसरतो आणि त्याचप्रमाणे कैलासवासी वसंतराव कुलकर्णी ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी आनंद पसरायचा. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परत त्यांची जागा घेणे नाही, परंतु एक आहे की त्यांच्याप्रमाणे सूर्य होता येणार नाही, परंतु प्रयत्न केला तर सूर्यफूल होता येईल. नक्की प्रयत्न करायचा फक्त आपल्याला, त्यांचा विचार टिकवून ठेवायचा आहे. डॉक्टर विवेक वसंतराव कुलकर्णी जे की त्यांचे चिरंजीव आहेत ते सांगतायत की वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी खुश आहे, परंतु बाबांनी जे रोपटं लावलेलं आहे ते रोपटं टिकवायचे, वाढवायचे आणि निश्चितपणे लोकांनी म्हटलं पाहिजे की वडिलांनी जे जोपासलं होतं ते लेकरांना सांभाळलं आहे आणि त्यासाठीच यानंतरचं आयुष्य असेल. कारण पैसा गौण आहे आणि या पैशापेक्षा सुद्धा बाबा महत्त्वाचे आहेत आणि बाबांबरोबर बाबांचा विचार सुद्धा महत्त्वाचा आहे. सर, या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपण भविष्य काळामध्ये कैलासवासी वसंतराव त्र्यंबकराव कुलकर्णी यांचा विचार आपण या ठिकाणी जागता ठेवा, त्या विचाराने आपण चाला, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. निश्चितच आठवणीतील कैलासवासी वसंतराव त्र्यंबकराव कुलकर्णी यांच्या आठवणीवर जो प्रकाश टाकलेला आहे तो निश्चितपणे प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.